आज आपल्या ठिकाणी प्रसिद्ध गायक भजनी सम्राट भेट देण्यासाठी आहे. तसं भेटही म्हणता येणार नाही. गुरुजींचं वयाच्या 14व्या वर्षापासून गुरुजींचं मी भजन ऐकत आलोय. त्याची चक्री भजनाची कॅसेट त्यांच्याकडे सकाळपासून संध्याकाळपर्यंत लागायची. तर मी थोडं फार गातो आणि सगळेजण म्हणतात तुझी भूमी जे तू गातो की जे वेळ तू घेतो जे हे करतोस ते कल्याण गुरुजींसारखंच तू म्हटलं. मी 14व्या वर्षापासून मी त्यांचं ऐकतोय, त्यांना मी आदर्श मानतोय आणि मी त्यांच्याकडे शिकलो नाही पण मी माझा गुरु मानतोय त्यांना मी. त्यामुळे मी त्यांच्यासारखंच गाणार आहे आणि मला त्यांच्यासारखं भजन सम्राट होण्याची मी मावल्याला नेहमी मी म्हणतो की मला त्यांच्यासारखं आणि भजन सम्राट आहे आणि माणूस म्हणून खूप आहे चांगलं आहे. आणि कधी आम्ही गेलो तर बोलणं होतं गुरुजींकडून आणि आळंदीला आल्यानंतर हमखास मी त्यांच्या दर्शनाकरता मी नेहमी जातो आणि मी त्या दिवशी बोलल्याप्रमाणे माऊलीच्या स्थानी आम्ही तुम्हाला वाचत होतो. धन्यवाद. गुरुवांपूर निलेश संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या संजीवन समाधीने पावन झालेल्या या श्री क्षेत्र आळंदीमध्ये ही आपली गळती समाजाची धर्मशाळा आणि या धर्मशाळेमध्ये खास अधिक मासाच्या निमित्ताने आपण सगळेजण या ठिकाणी 3 दिवसीय कार्यक्रम संपन्न करण्यासाठी सेवा करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहात. खरं म्हणजे मला माहिती आहे गळती समाज हा अत्यंत संगीतप्रेमी आहे आणि घराघरात कलाकार आहेत आणि म्हणून या ठिकाणी येत असताना माझी एकलव्यासारखे शिष्य असलेले कल्पेशजी आणि योगेश या दोघांचं निमंत्रण काल त्याच्याबरोबर आपले 2-3 मंडळी आली होती. खऱ्या अर्थाने या ठिकाणी येत असताना मनापासून आनंद होतोय. त्याचं कारण असं की त्यांचं माझ्यावर असलेलं प्रेम आणि आपल्या सर्वांची असणारी श्रद्धा माऊलीवर प्रेम हे सगळं बघून या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहताना मनापासून आनंद झाला. काल माझे शिष्य आदिनाथ बोरसटले यांचा सुंदर कार्यक्रम झाला जाते. तर त्या ठिकाणी जो आपण संगीताचा आणि एकत्रितच आध्यात्मिकतेचा जो आनंद घेत आहोत कीर्तन भजन असा सुंदर कार्यक्रम 3 दिवसात या ठिकाणी संपन्न होत असताना आपल्या सर्वांना खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो.
संसाराच्या संबंधाने देवाकडे काही मागायचं नाही. संसाराचा उत्कर्ष व्हावा असं देवाकडे कधी बोलून दाखवायचं नाही. एकच गोष्ट, परमार्थामध्ये ज्यावेळेस आपण प्रवृत्त होतोय, परमार्थामध्ये प्रवेश करतोय, गळ्यामध्ये माळ धारण केली, त्या दिवसापासून आपल्याला काहीतरी मागायचं. काय मागायचं हो? आमचा संसार बरा व्हावा, मुलाला नोकरी लागावा, ह्या सामान्य गोष्टी देवाकडे कधी मागायच्या नाही. सामान्य गोष्टीसाठी कधी देवाकडे जायचं पण नाही, कधीच जायचं नाही. सांगू, आपल्या परमार्थाचा शेवट चांगला झाला पाहिजे. तुझ्या स्वरूपाची जाण आम्हाला झाली पाहिजे. कधीतरी तुझं दर्शन झालं पाहिजे देवा. शता एका जन्माच्या शेवटी कृपाळू आपोटी येईल दया. कधीतरी तुला आमची दया आली पाहिजे. आम्ही या दुस्तर संसारामध्ये आहोत, खडतर संसारामध्ये आहोत. संसार ही परमार्थ करण्याची उपलब्धी आहे, ही असून सुद्धा आम्हाला याच्यामध्ये बेचैन झालेलं आहे. कधीतरी तुझं दर्शन झालं पाहिजे अशी रोज देवाकडे प्रार्थना करायची. माणसं बोलत नाही का परमार्थाच्या विषयी बोलत नाहीत? माणसं बोलतात पण परमार्थाच्या विषयी बोलत नाहीत. माणसांना सांगावं लागतं, आता तुमचं बोलणं बंद करा, नाही का? बऱ्याच वेळा आपलं बोलणं बंद करण्याची वेळ येते तरी माणसं बोलतच राहतात. एक गोष्ट सांगू का, निरर्थक बोलण्याला अर्थ नाही. कधीतरी परमार्थाच्या संबंधाने जर आपण बोललो तर आपलं बोलणं हे सत्कारणी लागल.